दिसते, काय सांगाल तुम्ही? नाही, मी गेले 2 दिवस कोल्हापूरमध्ये असल्यामुळं आता काल जे प्रशांत किशोर आणि तटकरे साहेबांचं जे विधान आहे ते मी प्रसारमाध्यमामध्ये ऐकलं. मुंबईला गेल्यानंतर मी परिस्थिती माहिती घेईन आणि त्याबद्दल आपल्याशी बोलेन. पण आता पदाधिकारी देखील थेट तटकरेंच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. रुपाली ठोंबरेंनी म्हटलेलं आहे की आता हे काही पद आयुष्यभरासाठी नाही, त्यांच्याबद्दल सगळ्यांचीच नाराजी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर ठीक आहे ना, आता ते गेल्यानंतर आपले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून निर्णय घेतील. खरं तर उपमुख्यमंत्री असतील, पार्थ पवार असतील यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 4 बैठका झालेल्या आहेत आणि तटकरे म्हणतात की याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. तर मग हे 2 गट आहेत, यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्यामध्ये मला काही माहिती नाही. मी 2 दिवस डी.वाय. पाटील साहेबांचं दुःखद निधनानंतर कोल्हापुरातच आहे. त्यानंतर मी माहिती मुंबईला गेल्यानंतर घेईन आणि वस्तुस्थिती काय जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. पण ज्या पद्धतीनं ही भेट झाली त्यावर भाजपनं देखील नाराजी व्यक्त केल्याचं कळतं, कारण ज्या प्रशांत किशोर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्यांनाच सल्लागार म्हणून राष्ट्रवादी नेमण्यात येत आहे. ते मुख्यमंत्री महोदयांचं तेही विधान मी ऐकलं. या सर्वच प्रश्नावर मी मुंबईमध्ये गेल्यानंतर अभ्यास करून त्याचं वक्तव्य मी करेन. उद्या खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये आहेत, काय नेमकं या संदर्भात? आपल्याला माहिती आहे की केशवराव भोसले नाट्यगृह हे गेल्या 2 वर्षापूर्वी हे आगीच्या बक्षस्थानी पडलं आणि मला वाटते संपूर्ण करवीरकरांच्या नागरिकांच्या मनाला एक फार मोठी एक जखम, म्हणजे ज्याला काळजाला चटका म्हणतात, ते लागून गेलेलं होतं. त्यावेळी मी पालकमंत्री होतो आणि त्याच वेळा आम्ही घोषणा केलेली होती की 1-2 वर्षाच्या आत आपण केशवराव हे गतवैभव प्राप्त करेल आणि नव्या दिमागात आम्ही ते पूर्ण करू. मला विशेष आनंद आहे की 9 ऑगस्ट क्रांतिदिनी आहे आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. त्या दिवशी हे नाट्यगृह पुन्हा एकदा रंगकर्मीच्या कलाकारांच्या सेवेत दाखल होते.